खानदेश आमना सर्व देश तिन प्यारा. कितलं सांगू कितलं बनू अभिमानी शे आमले त्याला. सुख समृद्ध आम्ही ऐराणी. गाय म्हशीसनं दूध तुप लोणी. वाल्मिक वासना देश हाऊ आमना. शालिवान महालिंग दास सयाजी राजाना. अभिमान आमने आमना खानबाईना. विश्व ऐराणी संमेलन. विश्व ऐराणी संमेलन. विश्व ऐराणी संमेलन. नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सदाशिव सूर्यवंशी. उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळ आयोजित विश्व ऐराणी साहित्य संमेलनना या 6वे महा खानदेशनं जंगल आणि खानदेशनी जमीन या विषयावर आपण आज बोलणार आहोत. सिंधू कुलाश्रित गण पंचनद पशुधन सरस्वती जलपान अभिराय देशस्थान. अभिरसना या देशमा म्हणजे खानदेशमा जंगल आणि जमीन कसं स्वरूप से यांना जर विचार करा तर एक गोष्ट आपल्या ध्यानमा लेणी पडी. जल जंगल जमीन हा सजीव सृष्टीसाठी त्यातल्या त्यात मानवी अस्तित्वासाठी खूप महत्वाची भूमिका जल जंगल जमीन. आता जो आपला खानदेश आहे, खानदेशमा राहणारा जे काही अभिरस तर अभिरसनी पहिली वस्ती जी काही होती तर ती सिंधू नदीना काटले पूर्वकडे बहावलपूर संस्थान देश पंचनद या परिसरमा होती. ज्याला आपण रावी, व्यास, झेलम, चिनाब, सतलज या 5 नदीसना प्रदेश म्हणतात तटे होती. त्यानंतर दुसरी अभिरसनी वस्ती वहिनी सरस्वती नदीना काटले म्हणजे जुनं सरस्वती नगर या प्रदेश ती होती. त्यानंतर तिसरी वस्ती वहिनी अभिरसनी मत्स्य प्रदेश ज्याला आज ना गुडगाव, दिल्ली वगैरे, जयपूर हा जो भाग शे या भाग मध्ये. त्यानंतर मग संपूर्ण देशभरमा अभिर पसरणार. ज्या राजस्थान मा गायत त्या राजपूत झायात, उत्तर भारत मा गायत त्या यादव गणायनात, महाराष्ट्र म्हणत त्या मराठा म्हणत, नंतर मध्ये असणार परत ज्या काही जात धर्मानुसार जी काही विकृत बुद्धिमत्ताने विगत बारी करी ती गोष्ट वेगळीच आहे. परंतु महाराष्ट्रमा येणारा ज्या काही उत्तर महाराष्ट्रना प्रदेशमा राहणारा ज्या काही अभिर शेतस त्यासले आज आपण त्या भागले खानदेश म्हणीसन त्याले ओळखतस. ज्यांना धुळ, जळगाव म्हणजे नंदुरबार, नाशिक या 4ही जिल्हा त्यातल्या त्यात नगर, औरंगाबाद, एमपी ना भाग, गुजरात ना भाग असा न्याडारा भाग त्यांना पहिले जो समाविष्ट आहे यांना जे काही जंगल છે हे खूप महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. रामायण महाभारतमा उल्लेख છે खांडवण जे काही होतं तर हे खांडवण जंगल, कारण की या अभिरसने जे काही स्थलांतर होईना त्यासने जे काही स्थलांतर होणे त्यासनी प्रथम भूमिका अशी होती कारण की आपला अस्तित्वासाठी, आपला उदरनिर्वाह करासाठी, आपलं पोटणी खडगी भरासाठी आपले तर जंगल पाहिजे म्हणजे आपले ढोरे ढाकरे पाहता येतील, पशुपालन करता येईल, तटली जमीन चांगली पाहिजे, माती चांगली पाहिजे जेणेकरून शेती करता येईल, तठे पाणी पाहिजे म्हणजे आपले परत आखो दुसरीकडे स्थलांतरित व्हावनी येवाल नको असा त्यासना उद्देश होता. म्हणून ते आठवणात मात्र एक गोष्ट आपल्या ध्यानमा लेणी पडी की आठे येवानंतर जे जंगल त्यासले प्राप्त होणं ते खूप समृद्ध होतं. कारण की ज्या शिलालेख सापडेल तर जे काही उत्खनन करेल शे ते नामाई आटली जी काही खानदेश मातली जी काही सावळद संस्कृती शे ती इसवी सन पूर्व 2670 ते इसवी सन पूर्व 2330 असा तिना काळ ओळखस. त्यानंतर मग उत्तर हडप्पा संस्कृती, दायमाबाद संस्कृती, माळवा संस्कृती म्हणजे एवढी जुनी खानदेशनी संस्कृती शे. यानावर ते आपला एक गोष्ट ध्यान की आटला जंगल, आटली जमीन कितली पुरातन शे. या सर्व गोष्टींना विचार करत असताना बहिणाबाई आपल्या कविता म्हणतीस, मागे पोत्यातून गये गव्हा जवारीची धार, मागे पोत्यातून गये गव्हा जवारीची धार, पाखराचा जमे वेत दाणे खाई झाले गार, माहेराची वाट दख बाभईच बन.
माहेराची वाट दख बाभईचं बन, चुल्हा ललाटीच्यासाठी घराघरात वैतन, चुल्हा ललाटीच्यासाठी घराघरात वैतन. म्हणजे आठे बाभूईनं वन होतं, बोरीसनं वन होतं. ह्याना अर्थ आठे काटेरी झुडपेसना वनस्पती सुद्धा शेतस. म्हणजेच आटलं हवामान उष्ण कोरडशे, आटले पाणीनं दुर्भिक्ष, पावसाळ्यानं म्हणजे प्रमाण कमी होई जायचे. हाई आजनं वर्णन बहिणाबाई करण्यात तर एक बाजूले आठे अभिरसनी वस्ती होईनी, आभिक लोके आठे उन्हात म्हणजे आठे समृद्धता होती. हाईच जे काही अंतर पडी जायचे, हे अंतर आपले या दोन गोष्टीसमयी नक्कीच आठे ध्यानमा लेणं पडी. आणि मग हे सर्व करत असताना जर आपण विचार करा तर खानदेशनी जी काही भूमी शे, या खानदेशनी भूमीनं वर्णन करत असताना आठे आपला उत्तरले जो काही विंध्य पर्वत आहे, विंध्य पर्वतले लागेच नर्मदा नदी आहे, नर्मदाना दक्षिणले परत सातपुडा पर्वत आहे, सातपुडाना दक्षिणले परत तापी नदी आहे, आणि त्यांनापासून दक्षिणले पुन्हा मग द्वीपकल्पीय पठार दख्खन पठार त्याले म्हणतस. त्यालेच आठे डेक्कन ट्रॅप, जेनामा लॅटराइट सॉइल, म्हणजे ज्याला मराठीमा काळ्या कापसाची रेगूर मृदा, म्हणजे कापूस पैकी अशी काही जमीन आठेशे, काहीनी जमीन आठेशे. आणि एवढंच नाही तर हाई काहीनी जमीनना जर आपण उल्लेख करा तर खानदेशना मध्यवर्ती भागमा जर विचार करा तर 20% काही पछाण जमीन शे, काही माती शे, 30% मध्यम वर्गनी काही जमीन शे, आणि 50% मात्र भुराट शे. जेनामा काही जमीनना म्हणजे ते प्रमाण कमी शे. हाई आठे आपले देखाले भेटत. आता यन्हामा जर आपण विचार करा तर जवळपास या खानदेशमा सातपुडा आहे, सह्याद्रीना रांगा शेतीस, इकडे सह्याद्रीमा कळसूबाई शे, इकडे सातपुरामा तोरणमाळ शे. म्हणजे या थंडावाना ठिकाणी आठे शेतस. या खानदेशनी सीमावर उभा राहीसन खानदेशले गारवा देवाना काम कराय. यानं जर आपण विचार करा, एक एक जिल्ह्याना जर विचार करा तर जिल्हानी वन क्षेत्र जर आपण देख तर तेव्हा पहिल्यांदा जर आपण धुळे जिल्ह्याना विचार करा तर धुळे जिल्ह्यानं जे एकूण क्षेत्रफळ आहे, भौगोलिक क्षेत्र जे काही 7189 चौरस किलोमीटर जे काही भौगोलिक क्षेत्र आहे धुळे जिल्ह्यानं, त्यांना जवळपास 2051 एवढं जंगलनी ते व्यापेल शे. त्यांना मग आनेर डॅम, आनेरनं जे काही जंगल आहे ते संरक्षित क्षेत्र म्हणून संगणायल शे. पुन्हा जळगाव जिल्ह्यानं जर आपण विचार केला तर 11,765 चौरस किलोमीटर भौगोलिक क्षेत्रामा जवळपास 1991 चौरस किलोमीटर क्षेत्र हे जंगलने व्यापेल शे. आणि त्यांना मग यावल गवताळा हे संरक्षित क्षेत्र छे. नंदुरबारना जर विचार करा, नंदुरबारले तर जंगलना जिल्हा म्हणतस, जेनं भौगोलिक क्षेत्रफळ जवळपास 5,961 चौरस किलोमीटर शे. आणि त्यांनापैकी जंगलना बाबतमा जर विचार केला तर 2392 चौरस किलोमीटर एरिया हा जंगलने व्यापेल शे. मैनामा नंदुरबार मेवाशी आहे संरक्षित क्षेत्र शे. त्यानंतर जर नाशिकना विचार करा, जे नाशिक म्हणजे ईश्वरसेन राजा, आभीर जो ईश्वरसेन राजा होता यांनी नाशिकला आपलं राजधानीनं शहर बनाव होतं. पूर्वीनं गोवर्धन गाव म्हणजे आज ना नाशिक 25 हा त्यांनी राजधानीनं ठिकाण होता. आणि या राजधानीना ठिकाणे म्हणजे जवळपास नाशिक जिल्ह्यानं जे काही भौगोलिक क्षेत्र आहे 15,530 चौरस किलोमीटर या क्षेत्रामध्ये 3430 चौरस किलोमीटर क्षेत्रावर आहे जंगलने व्यापलं, ज्यांना नांदूर मधमेश्वर क्षेत्र संरक्षित करी ठेवचे. हाही एक गोष्ट आपल्या आठे नमूद करणे पडी. जर आपण विचार करा सातपुडा पाहणार तर म्हणजे सातपुडा सह्याद्रीने या ज्या काही रांगा आठे पसरेल आटला जे काही डोंगर रांगे अतिशय निसर्गरम्य शे, डोळ्यांना पारणं फेडणार असे. आणि यनामाच म्हणजे सातपुडा पर्वत रांगना जर आपण विचार करा तर त्यांनामातलं जंगल जे काही ते ऐतिहासिक शे, खानदेशनी हिरवाई ना तो कनाशी, विंध्य, नर्मदा, सातपुडा, तापी असा टप्पा खाल या ज्या काही डोंगर रांगा आणि नद्यासनं क्षेत्र शे, हाई खानदेशले एक मोठं वैभव प्राप्त करी देणार असे. आणि नर्मदा जी काही पूर्व पश्चिम व्हास तिन्हा दक्षिणले जो काही सातपुडा शे, तो सातपुडा मग गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड असा या राज्यासले लागीसनी पसरेल सातपुडा आज भारतनं दख्खन दारण म्हणीसन वैखावस. सातपुडा पार करा म्हणजे आपण दख्खन सुरू होई गे असं म्हणतस. मग सातपुडामा म्हणजे पूर्व सातपुडा आणि पश्चिम सातपुडा, पूर्व सातपुडामा चांगल्यापैकी पाणीनं प्रमाण शे, पाऊस चांगला होत, त्यापेक्षा कमी प्रमाणात पाऊस पश्चिम सातपुडामा होस. मग ते साग वनस्पती वगैरे चांगला आदर्श मानवतीस. आणि हो पश्चिम सातपुडा मग जे आपण उष्ण कटिबंधीय पांझळी वनस्पती म्हणजे पांझळी झाडे त्या सातपुडामा शेतात. आता मग त्यांना मग जर आपण विचार करा तर साग, साल, हिरडा, महुवा वगैरे, पळस, आलाई, अंजन, धावडा, बांबू, जामण, चीज, करज असा न्याणारा प्रकारना झाडे शेतस. ते गवा, हरिण, कोल्हा, ससा, तरस, लांडगा, अस्वल, बिबट्या, नीलगाय, काळवीट, रानडुक्कर
असा न्यारणारा जंगली जनावरे शेतस. तटे हांस मोर जल कपोत घार गिधड्या खंड्या ससाना गरुड तितर कबूतर पोपट लावा असा न्यारणारा चिड़ा सुद्धा शेतस. आता पश्चिम सातपुड़ा जो काही उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी जंगल છે એનામાં લાકૂડ તોડ ચાલસ, ઢોરે ઢાકરે પાળતસ म्हणजे पशुपालन चालस, शेती डिंक मध जमा कराना, मौना फुले जमा कराना, तेंदुना पाणी जमा कराना असा उद्योग चालतात. तटे ज्वारी बाजरी गहू कापूस ऊस मक्का भात वगैरे केळी ऊस असा या प्रांतमा सर्व पिके लेवातच. त्यानंतर आठेच्या काही आदिवासी जमाती शेती या जंगलमा वावरणाऱ्या त्यांना कोरकू गोंड भिल्ल बैगा कोल कातकरी मावची पावरा धनका मुडिया माडिया भराई हलवा असा न्यारणारा प्रकारना आदिवासी जमाती सुद्धा आठे राहतीस. आठे सातपुडाना पश्चिमले राजपूल पिपला टेकड्या शेतीस. आठे तोरण मायना जे काही थंड हवाना ठिकाणचे त्यांनी उंची जवळपास 1036 मीटर છે. आठे मग यशवंत तलाव हुई सीताखाई असा न्यारणारा देखासारखा सौंदर्य स्थळे तटे शेतस. आणि या खानदेशना मध्यवर्ती जे काही जंगलनं जो काही भाग છે त्यातल्या धुळे जिल्ह्यानं जो काही भाग છે त्यांना लळिंग जयनगर डांगुर्न कुडावत धमनार फत्तेपूर आमोदे या गावे जे आहे तर आठे जंगल सत्याग्रह यांचा म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळमा आपले जो स्वातंत्र्य भेटेल नव्हतं जो काही जंगल सत्याग्रह आहे ना 17 ऑगस्ट 1930 जंगल सत्याग्रह आठे या जंगलेस माव आहे ना म्हणजेच क्रांतिकारक विचारच नाही जंगल आटली माती आणि आठला जंगलचे आहे सुद्धा आपले सांगाले अभिमाननी गोष्ट છે. त्यानंतर आटलं जे काही पाटणादेवीनं जे काही जंगल છે म्हणजे 40गाव पासून 18 किलोमीटर अंतरवर पाटणादेवीनं मंदिर છે. तडे पितळखोराने लेणे शेतीस गौताळा अभयारण्य गणितज्ञ भास्कराचार्यसने ही कर्मभूमी છે. पर्यावरण धार्मिक इतिहास त्या ठिकाणले अधिष्ठान भेटेल છે. चंडिका देवीनं तडे पुरातन मंदिरे सह्याद्री पर्वतना पायथले भास्कराचार्यसनी शिलालेखमय जो काही आपले तठे देखाले भेटस. तर तेसनी हे ठिकाण का निवडतं की आकाश दर्शन करासाठी अतिशय समृद्ध असा चांगलं ठिकाण છે. म्हणून तेसनी कर्मभूमीचं नाव परिसर निवाडा. आठे पाटणादेवीना जंगलमा जवळपास 800 न्यारणारा प्रकारना झाडे झुडपे शेतस. 232 प्रकारना न्यारणारा पक्षीसन्या चिळासन्या नोंदी शेतीस. तटे ससा बिबटा लांडगा तरस साप वगैरे रानडुक्कर जंगली मांजर असा न्यारणारा प्राणीसना संसार છે. तडे धवल तीर्थ केदार कुंड असा खै खै वाहणारा धबधबा सुद्धा भारी देखायला भेटतं. म्हणजे सर्वात जगणं ध्यान खेचणारा भास्कराचार्यसनं कर्मभूमी ठिकाण आहे. तडे चांगदेव त्यासना जो काही नातू होता चांगदेव त्यासनं सुद्धा आठे वास्तव्य राहील છે. म्हणजे असं एक वैविध्यपूर्ण आहे ठिकाण છે. त्यानंतर आपण जर नंदुरबार जिल्ह्याचा जर विचार केला उष्ण कोरडा हवामान आहे नंदुरबार जिल्ह्यानं. आठे गोमई शिवन रंगावली सर्पिणी नागण सुसरी अशा नद्या वाहतीस. त्यानंतर म्हणजे या तापीने उपनद्या त्यानंतर नर्मदाने उपनद्या कात्री देव नदी उडाई वगैरे या शेतीस. नंदुरबार जिल्ह्यात तापी नदीनं जे काही जलक्षेत्र आहे 86,905 चौरस किलोमीटर क्षेत्र तडे त्यांना धडगाव अक्कलकुवा तळोदा आणि नवापूर यसनामा जंगलनं मोठं प्रमाण છે. आणि त्यातलं सर्वात जास्त अक्कलकुवा जो काही भाग છે त्यांना जंगल जास्त છે. आटली सुपीक जमीनले तापी काटणी जमीन किंवा नदी थळीनी तापी थळी असं बी त्याला म्हणतस. आणि त्यानंतर नाशिकना जर आपण विचार करा तर नाशिकमा सुरगणा उंबरठाण कळवण पेठ दिंडोरी नाशिक असा ठिकाणे जंगल છે. त्याले नाशिकले देशनं म्हणजे वाईन कॅपिटल म्हणीसन सुद्धा ते वैखवास ग्रेप सिटी म्हणीसन त्याला वाईकतस. त्यानंतर तटे वणी चांदवड अशा डोंगर रांगा शेतीत पांडवलेण्या आहेत मांगे तुंगीचे साल्हेर मुल्हेर अंकाई टंकाई रामशेज अन्नेरी असा गड किल्ला सुद्धा तटे शेतस. त्यानंतर गोदावरी गिरणा आरम मोसम कळवा वैतरणा वगैरे वनगंगा अशा नद्या तटे वाहतीस. आणि ती हिरवाईले त्या जंगलले फुलाळासाठी त्या खूप महत्वाची भूमिका बजावतील. त्यानंतर जळगावमा जे काही यावल आणि जळगावना जो काही भाग છે पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असा जळगावना भाग करेल છે. त्यांना वडोदा मुक्ताईनगर जामनेर जयगाव एरंडोल पारवे धरणगाव चाळीसगाव असा 8 रेंज आहे. त्यांना 86,914 हेक्टर क्षेत्र जंगलना खाले जळगाव जिल्हामा છે. त्यांना नाना प्रकारना वनस्पती आवळा बेहळा बोरी चंदन चिचा नीम ऐन बांबू टीक धावळा कळम हिवर महू पयस असा वनस्पती शेतात झाडे झुडपे शेतात. आणि त्याच्या काही प्राणी शेतात त्यांना वाघ चित्ता सांबर चिंकारा नीलगाय कोल्हा रान मांजर हरिण असं न्यारणाऱ्या प्रकारना जंगली जनावरे सुद्धा त्याचे दखाले भेटतात. तर हाई जे काही धुळे जळगाव नाशिक नंदुरबार आणि आजूबाजूना जो काही परिसर છે એનામાં ज्या काही जंगल आणि जमीन છે हाई खूप समृद्धता आणि सांस्कृतिक वारसा सांगणारी છે. पण आता समजा स्थलांतरित शेती होई जंगले लागणारी आग होई लाकूड तोड होई यानामा जंगलनं प्रमाण कमी होई गे. जमीन सुद्धा जी काही काईनी होती भुराटणी मुरवाटणी गाळणी वगैरे परत प्लॉटिंग वगैरे इंडस्ट्रीज वगैरे त्यांना ज्या काही वाढी राहण्यात यामुळे जमीन कमी व्हावानं प्रमाण जमीन रासायनिक खतामुळे निकृष्ट होणं प्रमाण आणि इकडे जंगल
म्हणजे जंगलले लागणारी आग, वृक्ष तोड वगैरे झाडेसनं तोडाना प्रमाण जे काही यामुळे ते जंगल आता कमी उभी राहणार आणि या प्राणी सुद्धा बेघर मनीसन आई कुठेतरी आपले थांबान पडी आणि असा या चावयना माध्यमतीन ही समृद्धता आपल्याकडे जी काही उपलब्ध असे त्यांनावर आधारित आपले नारणारा उद्योग कसा उभा करता येतील आणि आठलं पर्यटन कसं विकसित करता येईल ही गोष्ट आपण ध्यानमा लेणं गरज नसते. या निमित्तातीन आपण एवढं आठे भरपूर ते थांबूत. शेवट मी एकच सांगणारे दखागळ्या हो समजा मिसन हातभार लावत आणि आपल्या ऐरणीने जगले चटक लाई देऊत. असं हे जल जंगल जमीन या विषयाले धरी जमीन आणि जंगलवर आपण आठची काही चर्चा करी त्याबद्दल धन्यवाद.